हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, कारण मला ब्लाऊज स्टिच करून घ्यायचे आहेत. एक ठिकाण भेटलं आहे, असं कळलं आहे की तिथे छान मिळतात शिवून, तेही अर्जंटमध्ये. म्हणून मग आता चाललो आहे. कशासाठी तर येत्या काही दिवसांमध्ये एक घरातलं जवळचंच लग्न आहे आणि आता तिथे लग्न म्हणलं तर सगळीकडे साड्या तर नेसल्याच पाहिजेत. पहिले मी ड्रेस घालायची, आत्ताही घालू शकले असते, बट त्यावेळेस ड्रेस नाही घालता येणार आहे मला, म्हणून साड्याच नेसाव्या लागणार आहेत. तर नवीन काही घेणार नाही आहे मी. आता माझं 2-3 दिवसापूर्वी असं प्लॅनिंग झालेलं की घ्यावी, पण परत विचार केला की नको, आहेत आपल्याकडे बऱ्याचशा साड्या ज्या आपण एकदाही नेसलेल्या नाही आहेत. तर असं नको प्रत्येक वेळी की उगाच जाऊन नवीन घ्यायची साडी. तर चला आता यातल्या बघते मी कुठल्या कुठल्या साड्या आहेत ज्या मी नेसलेल्याच नाही आहेत आणि त्यांचे ब्लाऊज मला स्टिच करून घ्यावे लागतील. काहींचे मला बाहेरून पीस वेगळे घेऊन स्टिच करावे लागणार आहेत बहुतेक. आणि मी आता ठरवलं की जेवढे माझ्याकडे आहेत ना ते सगळे स्टिच करून घ्यायचं. तर चला बघते कुठले कुठले आहे. पहिली ही तर एक आहेच, मी तुम्हाला दाखवलेली मागे. याचं मला स्टिच करून घ्यायचंच होतं आणि ही पिको फॉलला सुद्धा द्यायची आहे. मी काल ही अशीच कपाटामध्ये होती म्हणून थोडा वेळ असं हवेला ठेवलेली. जरा नवऱ्याला सुद्धा बोलावले माझ्या. मी असं आहे व्हय? तसंच थांबा, तुम्ही दिसताय काय ह्याच्यामध्ये? नाही दिसणार. बसा तिथं बसा. तर ही वाली ही 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 एक नेसते म्हणाले कुठल्या त्या कार्यक्रमाला, बघितले ना ती परवाची. ही एक घेते. अजून ही हळदीला छान वाटेल है ना, सिंपल आहे. हळदीला मला वाटतं ही चांगली वाटेल. आता यांचे ब्लाऊज ऑलरेडी स्टिच केलेले आहेत, बट मी विचार करते की ते कधी येतील देवाची गोष्ट, कधी वजन कमी होईल तोपर्यंत याच्यावरती मॅचिंग शिवून घ्यायचं म्हणते मी. कारण मला शूटला पण साड्या खूप कमी पडतात. बहिणाबाईची साडी आहे माझ्याकडे, तर मला वाटते ही लग्नासाठी नेसावी. छान वाटते ना लग्नासाठी. याच्यावरती एक मॅचिंग ब्लाऊज घ्यायला लागेल. किती ब्लाऊज शिवायला लागणार ते मला माहित नाही. नंदिनी ही पण आहे. ती नको. नको, नाही चांगली. ही नाही आवडली आमच्या. छान आहे की कलर, मला चांगली नाही दिसत आहे कलर. काय या 4 साड्या फायनल केलेल्या आहेत. आता याचे ब्लाऊज आणि या 1-2 साड्यांचे हे पण करायचं आहे मला, पिको फॉल. चला आम्ही आता चाललोय बाहेर. नेमकं बाहेर पडायला आणि इतका जोराचा पाऊस सकाळपासून होता ना, अजिबात सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता नेमकं बाहेर पडलं आणि पावसाचा गोंधळ सगळा. आम्ही थोडे भिजलोच, राजचंदिनी आणि मी. जस्ट ती स्कूलमधनं आली, बाकीचं सगळं आवरलं, साड्या वगैरे घेतल्यात आता ज्या कुठल्या आता मी नेसायचं प्लॅन करते. तर चला, होप सो. ते म्हणलेत, मी फोन करून विचारलं की मला 2-3 दिवसात हवे आहेत, तर देतो म्हणलेत ते. मी 5-6 ब्लाऊज घेऊन आले शिवायला. मे बी त्यांना वाटलं असेल की एखादा वगैरे असेल. बघू आता, जसं रिक्वेस्ट करून बघेन त्यांना की द्या स्टिच करून म्हणून. बघू आता. माझे ब्लाऊज म्हणजे मी काही साडी नवीन नाही घेतली. आता घेतली असती तर नरेन सहज 4-5 हजार तिथं घेतली असती लग्नासाठी म्हणून, अक्षतांसाठी. पण मी विचार केला की आपल्याकडे आहेत त्यातच मॅनेज करूयात. आणि त्याचे जे पैसे, जरासं गाण्यांचा आवाज कमी करा. आणि ते जे साडीला पैसे लागले असते ना, तेच आता माझे ब्लाऊजला खर्च झाले म्हणायला हरकत नाही. कारण गेले कित्येक महिने मी ब्लाऊज वगैरे शिवून नाही घेतलेले. त्यामुळे जवळजवळ तुम्हाला सांगते 3,000च्या आसपास बिल झाले माझ्या ब्लाऊजचं. 450 रुपये शिलाई आहे ब्लाऊजची, कोणताही डिझाईन वगैरे असं. त्यामुळे छान ते होतं. आणि चालेल मग आता ते शिवायला टाकले. त्यांना म्हणलं मी शक्यतो 4 तरी द्या, कारण साड्या लागतात का कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला वगैरे, मग पूजेला वगैरे अशी लागतेच ना. मग द्या म्हणलं 4 मला साड्या 4 तरी ब्लाऊज स्टिच करून द्या म्हणलं. त्या म्हणाले की शक्य झालं तर मी सगळेच्या सगळेच देते तुम्हाला. म्हणलं बरं झालं. तर येस, आता आलोय आम्ही. जर चहा घेतो म्हणून, कारण खूप खूप जास्त रात्री नो बाळा. तर खूप पाऊस पडलाय आणि माझं असं झालं की मी भिजले पूर्ण. ब्लाऊजचं अस्तर आणि काही साड्यांवरचे मला ब्लाऊज घ्यायचे होते मॅचिंगचे. मग छत्री घेतली नव्हती, त्यात हिला मी सोडून गेले नरेंद्रांसोबत. त्यामुळे मी भिजत गेले, पूर्ण भिजले. मला सगळं शर्ट असं ओलं झालंय कम्प्लीट. त्यामुळे गडबड गोंधळ झाला सगळा. आणि थंडी वाजायला लागली म्हणून म्हटलं आता चहा घ्यावा. पूर्ण ओलं झाले माझं शर्ट अगदी. मला चहा घ्यायचा आहे, चहा घेतो आणि मस्त तुम्हाला भेटतो. हे माझे हे केस आहे, इथे बघू शकताय कसं ते वळण घेतलंय त्या केसाने.
बिचारे मगापासून असंच आहे, त्याला किती मागे घालते तरी ते इथेच येतं. आणि माझी कर्ली हेअर मला छान वाटत ना नरेन. नरेन छान वाटलं, छान वाटलं. मला बरेच जण म्हणले की तू असेच कर्ली हेअर ठेव, स्ट्रेट करू नकोस. तुम्हाला काय वाटतंय सांगा मला. तर रात्रीचे किती वाजलेत नाही माहिती, कारण मी आता भांडी वगैरे घासून सगळं आवरून आले. राजनंदिनी नरेंद्र खूप वेळ झाला झोपून, आणि मी सगळे आवरावर करून आलेवरती आता थोडं क्लीन केलं फेस वगैरे. म्हणलं तुमच्याशी बोलूयात, व्हिडिओचा एंड पण करूयात. तर त्याने आता इथे साड्या अडकवून ठेवल्यात. कारण का मी गेले होते ब्लाऊज स्टिच करायला. आता अचानक स्टिच करायचं म्हणजे थोडी गडबड घाई, आणि 4-5 दिवसांमध्ये कोण देणार आहे स्टिच करून मला, असं झालं. तरी मला एक कॉन्टॅक्ट मिळाला, तिथून जाऊन मग मी स्टिच करायला टाकलेत ब्लाऊज माझे. आत्तापर्यंत खूप सारे कलेक्ट करून ठेवले होते, का तर मी कधीतरी बारीक होईन आणि मग मी ते स्टिच करेन. पण पुन्हा विचार केला की राजश्री कल किसने देखा, आपण आता स्टिच करून घेऊयात. कधी बारीक होईल तेव्हा बघता येईल, तेव्हाच तेव्हा. पण आत्ता या साड्यातून नेस असं माझं झालं, म्हणून मग मी सगळेचे सगळे स्टिच करायला दिले. आणि त्या ताई बोलल्या की गुरुवारपर्यंत मी देते सगळे. मग म्हणलं ठीक आहे. आणि नेमकं पाऊस खूप होता, गाडी एक साईडला लावलेली आहे मी, आणि तिथे गाडी जास्त म्हणजे अगदी दुकानापर्यंत नेता येत नव्हती. त्यामुळे मग ते चालत जाऊन तिथून परत मी मला अजून ब्लाऊज थोडे घ्यायचे होते, ते घ्यायला गेले. पावसात पूर्ण भिजले. छत्री आणली होती ती मी गाडीत ठेवलेली, आणि म्हटलं की जास्त वेळ आता परत कुठं छत्री आणायला जायचं, म्हणून ते भिजत भिजतच माझं सगळं चालू होतं. त्यामुळे साड्या पण थोड्याशा भिजल्या. मग पुन्हा आता छान हँगरला लावून ठेवलेत मी. आणि महत्त्वाचं, या सगळ्या गोंधळात मी ब्लॉग अपलोड केल्यानंतर कमेंट्स पाहिल्याच नव्हत्या. मग नंतर म्हणलं गाडीतून आम्ही जेव्हा जात होतो ना, तेव्हा मी कमेंट पाहिल्या. मला सुरुवातीला अपलोड करताना व्हिडिओ वाटलेला की यार लोक कसे रिॲक्ट करतील, पण तुमच्या सगळ्यांचा जो काही रिस्पॉन्स आला, लिटरली खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं, आणि खूप कॉन्फिडन्ससुद्धा आला. आता जी मी तुम्हाला माहिती आहे, मी कमेंट्सवरती असे व्हिडिओज करत नाही. फक्त कधीतरी अतिशयोक्ती कोणी केली असेल तरच मी रिप्लाय करते, अदरवाईज नाही. तर ते पण मला मला त्याच्यातून काहीतरी लोकांना एक संदेश द्यायचा असतो म्हणून करते. आज ही गबाळासारखी वगैरे जी कमेंट होती ना, तर ती मी यासाठी हे केली की इथून पुढे काही दिवस अजून मी अशाच अवतारामध्ये असणार आहे. सो पुन्हा पुन्हा लोकांना हे असं वाटू नये की बाबा ही अशी काय राहते. कारण तुम्ही आधीचे माझे व्हिडिओज पाहिले असतील, तर त्यात मी छान राहायचे एकदम व्यवस्थित आवरून वगैरे. आता नाही जमत आहे, म्हणून तेवढ्यासाठीच फक्त म्हणून मी ती कमेंट हे केली होती, हायलाईट करून थोडासा व्हिडिओ केला होता. बाकी नरेंद्रांचं असं झालं की राजश्री आता हे रिस्पॉन्स आलेत म्हणून याच्यावरती तू व्हिडिओ करू नकोस परत. मी म्हणलं अरे ॲटलिस्ट मला लोकांना थँक्यू तरी म्हणलं पाहिजेत की बाबा त्याने इतके छान कमेंट केलेत मला. त्यांचं असं होतं की तू असे व्हिडिओज कर की जे लोकांना आवडतील, हे निगेटिव्ह कमेंट्स वगैरे याच्यावरती नको काही बोलत जाऊस. आणि नेहमी ते मला नरेंद्रला कधीही मी कुठली निगेटिव्ह गोष्ट बोलायला गेले, ते माझ्याशी पॉझिटिव्हच बोलतात, कधीच निगेटिव्ह. किंवा त्यांच्या जरी पर्सनल म्हणण्यापेक्षा प्रोफेशनल लाईफमध्ये कुठलीही निगेटिव्ह गोष्ट घडत असेल तरी ते पॉझिटिव्हलीच बोलतात माझ्याशी. राजनंदिनी उठली होती म्हणून मी तिकडे गेले होते. झोपली ती परत. तर येस, तुमच्या सगळ्यांचे ना खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तुम्ही इतके छान छान कमेंट्स केलात, आणि बऱ्याचशा कमेंट खूप इमोशनलसुद्धा होत्या, आणि कुणी त्यांचे एक्सपिरियन्ससुद्धा शेअर केले होते. आणि मला 1-2 कमेंट्सने सुद्धा इंस्टाग्रामवरती मेसेज पण आले होते की कुठल्या व्हिडिओ खाली कमेंट आहे सांग राजनंदिनीबद्दल, आम्ही त्यांच्याशी बोलून घेतो. पण ॲक्च्युली राजनंदिनीसाठी म्हणजे तुम्ही बहुतेक थोडंसं ते क्लिअर नाही ऐकलं की राजनंदिनीबद्दल बोललं गेलं आहे. कमेंट्स नव्हत्या आल्या मला कधी तिच्याबद्दल अशा वाईट. जगाच्या एका कोपऱ्यात असा एक कुजक्या आंब्यांचा एक म्हणजे असं हे असतो, पेटी असते जिथे सगळ्यांबद्दल वाईटच बोललं जातं आहे, सगळ्यांबद्दल गलिच्छ भाषाच वापरली जाते, ज्या व्यक्तींबद्दल बोललं नाही गेलं पाहिजे असं बोललं जातं. तर तिथे बोललं गेलं होतं आणि मला ते समजलेलं कुणाकडून तरी, त्यामुळे मला ते वाईट वाटलं. आणि मी व्हिडिओमध्ये जे रडले होते ते म्हणजे मला रडू आलं होतं. ते मला कुणी काही कमेंट्स केले किंवा राजनंदिनीला कुणी काही बोलले म्हणून नाही, एकंदरीत सगळ्याच गोष्टींचा गेल्या काही 15-20 दिवसांपासून माझ्यावरती तो ताण येत होता. जे काही आजूबाजूला घडतं आहे किंवा सोशल मीडियावरती आपण पाहतो, इथे हे झालं तिथे ते झालं, त्याचा एक इमोशनल इम्पॅक्ट माझ्यावरती पडला होता, म्हणून मला रडू आलं होतं त्या क्षणी
की आपण बघतोय ना की ह्याच्यावर म्हणजे मुलींचं वगैरे छोट्या छोट्या मुलींवरती किती अत्याचार वगैरे होतोय. या सगळ्या गोष्टींचं ते मला हे होत होतं, म्हणून मी त्या क्षणी मला रडू आलेलं आणि मी तेव्हा तिथेच कट केलं. म्हणलं नको हे पुढे नको वाढवायला. तर ते होतं. मी कमेंट्सना जास्त मी नाही एवढं म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की कदाचित माझ्या ह्याच्यावरनं की त्याचा मी खूप त्रास करून घेतला म्हणून मी रडली असेल, पण नाही. मला अशा याआधी माझ्यासाठी कमेंट्स आल्या होत्या, येतात ऑलमोस्ट सगळ्यांनाच येतात. पण मी इतका विचार करत नाही. मी सरळ त्यांना हाईट फ्रॉम चॅनल करते, गेले उडत. त्याच्या चॅनल म्हणजे माझ्या चॅनलवर त्यांचे कमेंट्स पण दिसत नाही. पण कधी कधी असं वाटतं की जर अतिशयोक्ती झाली तर आपण थोडा आवाज पण उठवला पाहिजे त्या गोष्टींवरती. मी कधी कुणाची नावं वगैरे दाखवत नाही कमेंट करणाऱ्यांची वगैरे, फक्त मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवते. कारण नको मला कुठले जास्त अति वाढवायचे नसतात गोष्टी, म्हणून मी तिथल्या तिथेच किंवा कुणी जरी माझ्याबद्दल काही बोलत असेल तरीसुद्धा मला त्यात नाही पडायचं असतं. ते त्यांच्या ठिकाणी, ते त्यांचे संस्कार, ते त्यांची भाषा, त्यांचं त्यांचं त्यांच्यापाशी. आपण जे करतोय आपण कुणाशी वाईट बोलत नाही, आपण कुणाला वाईट विचार करत नाही कुणाबद्दल किंवा कुणाच्या फॅमिली रिलेटेड किंवा कुणालाही काही आपण वाईट बोलायला जात नाही. त्यामुळे जाऊ दे, आपलं आपल्यापाशी, त्यांचं त्यांच्यापाशी. जाऊ दे, हा पण विषय जाऊ देत. मला असं हे अशा विषयांवरती बोलायला गेलं ना की मी मी माझीच नाही राहिली असं वाटायला लागतं. कारण तुम्ही बघता मी नेहमी हसत असते, काय ते खिदळत असते, हे चालू असतं माझं. आणि जो काही थोडासा लोकांचा भाग आहे ज्यांना मी अशा टाईपची आवडते, मला त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि येस, आता हा जो टॉपिक आहे तो इथेच सगळं संपवून टाकते मी. इथून पुढे जसं माझे मिस्टर मला म्हणाले की तू त्यांना जे आवडते तसे व्हिडिओज कर, तर उद्यापासून तसेच व्हिडिओ येतील. आणि मी शक्यतो ट्राय करते की मी रोज व्हिडिओ टाकेन कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी म्हणून या ह्याच्यामध्ये. आणि नेक्स्टपासून तुम्हाला छान व्हिडिओज बघायला मिळतील. म्हणजे हे असे निगेटिव्ह कमेंट काही नको. चांगले व्हिडिओज म्हणजे रेसिपीज असतील किंवा बाकी सगळ्या, फिरणं असू देत किंवा अजून काही छान जे तुम्हाला उपयोगी पडेल असेच. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि येस, लाईक शेअर कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थांबा, व्हिडिओ नाही संपलाय. बाय म्हटले, पण मग माझ्या लक्षात आलं की मला जे सांगायचं होतं ते महत्त्वाचं राहिलं. मला तुमचे मेसेजेस बघून इतकं भारी वाटलं की मी ठरवलं की चला तुमच्यासाठी एक गिव अवे ठेवूयात छानपैकी, ज्यामध्ये तुमच्यापैकी दोघींना कुणाला तरी साडी मिळतील माझ्याकडून. कारण आता सण वगैरे पण येत आहेत ना, तर तुम्हाला घालायला पण चला कुणाचा तरी खर्च वाचेल छोटासा एक. तर आता हे कुणाला द्यायचं हे मला नाही फिक्स करता येणार. याच्यासाठी काय क्रायटेरिया असू देत, म्हणजे तुमच्या सगळ्यांपैकी कोणतरी दोघी जणींना मी निवडणार ज्यांना मी साडी माझ्याकडून पाठवेन. तर तुम्ही मला सांगा की आपण काय क्रायटेरिया ठेवायचा ज्याच्यातून आपण चूज करूयात, म्हणजे या व्यक्तींना देऊ शकतो असं. तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मग आपण तसं दोघींना चूज करूयात आणि आपण मस्त साडी त्यांच्यासाठी देऊयात. नंतर दिवाळीमध्ये सुद्धा पुन्हा मी एकदा ट्राय करेन गिव्ह अवे अरेंज करण्यासाठी. आता गणपती वगैरे आहे तर त्याच्या आधी म्हणलं की आपण करूयात. मला तुमचे मेसेजेस वाचून इतकं तुमचा सपोर्ट पाहून म्हटलं की चला आपण पण काहीतरी यांच्यासाठी केलं पाहिजेत. तर चला बाय. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.